गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. मी आज तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की HBYCच्या 3 महिने बालकास भेटीमध्ये कोणते समुपदेशन करावे. तर यानंतर समुपदेशनाचे व्हिडिओ येणार आहेत व हे आशा स्वयंसेविका असो, ANM असो, CHO असो किंवा अंगणवाडी ताई वगैरे असो, सर्वांसाठीच हे समुपदेशन अतिशय महत्त्वाचे आहे. कारण ज्यावेळेस आपण एखाद्याला व्हिजिट देतो त्यावेळेस त्याला समुपदेशन व कुठल्या प्रकारची व्हिजिट दिली आहे, किंवा कुठल्या लाभार्थ्यास व्हिजिट दिली आहे, त्यानुसार त्या वयाच्या लाभार्थ्यास किंवा त्याच्या घरातील व्यक्तीमध्ये आपण कुठल्या प्रकारचं समुपदेशन करायचं हे अतिशय महत्त्वाचं असतं. व यानंतर याबाबतचे अनेक व्हिडिओ मी या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही आजपासून हे व्हिडिओ एकदाही स्किप करू नका किंवा एकदाही मिस करू नका. कारण अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे की जी एक आशा स्वयंसेविका म्हणून तर तुम्हाला माहितीच असायला हवी. कारण ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही व्हिजिटला जाता त्यावेळेस त्या व्यक्तीस तुम्हाला समुपदेशन करणं गरजेचं असतं. तर चला बघा, आशा स्वयंसेविका HBYC 3 महिने बालकास भेटीमध्ये कोणते समुपदेशन करावे. तर बघा, HBYC मधील 3 महिन्याचे बालक असलेल्या मातेस आपण व्हिजिट केल्यानंतर पुढील प्रमाणे समुपदेशन करावे. पहिली 6 महिने बालकास निव्वळ स्तनपान करावे, कारण बालकास आवश्यक सर्व पोषक द्रव्य आणि पुरेसे पाणी असते. कारण आईचं जे दूध असतं त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक द्रव्य आणि पुरेसे पाणी की जे बालकाला आवश्यक असतं ते असतं. त्यामुळे पहिले 6 महिने तुमच्या बालकांना बाहेरचे अन्नपदार्थ अथवा द्रव पदार्थ देऊ नका. अगदी मध आणि पाणी देखील देऊ नका. कारण पहिले 6 महिने तुमच्या बालकाला केवळ मातेच्या दुधाची आवश्यकता असते. मातेचे पहिले चीक दूध बालकाच्या पहिल्या लसीकरणासारखे कार्य करते. बालकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. अनेक प्रकारच्या संसर्गापासून बालकाचं संरक्षण करते. स्तनपानामुळे बालकाचा बौद्धिक व भावनिक विकास आणि वाढ होते. तर अशा प्रकारे आपण त्यांना समजून सांगायचं आहे की 6 महिने बाळाला बाहेरचा अन्नपदार्थ वगैरे काही देऊ नका. म्हणजे मध असेल किंवा पाणी असेल हे सुद्धा तुम्ही बालकास द्यायचं टाळा. कारण की आईचं जे चीक दूध असतं त्यामध्ये सर्व प्रकारचं जे बालकाला आवश्यक पोषक द्रव्य वगैरे आहेत ते सर्व प्रकारे असतात व आईचं चीक दूध हे बालकासाठी पहिलं लसीकरण देखील म्हणलं जातं. आणखीन बघा, स्तनपानामुळे बालकाचा बौद्धिक व भावनिक विकास आणि वाढ होते. त्याचप्रमाणे इथं राहिलं बघा, अनेक प्रकारच्या संसर्गापासून बालकाचे संरक्षण करते. स्तनपानामुळे बालकाचा बौद्धिक व भावनिक विकास आणि वाढ होते. बाळाचे पोट व पचनसंस्था नाजूक असल्याने पहिले 6 महिने बालक फक्त आईचे दूधच व्यवस्थित पचवू शकते. तर हे बालकाच्या दृष्टीने किंवा बालकाच्या जी काही त्याचं पोट वगैरे आहे किंवा पचनसंस्था आहे ही नाजूक असल्यामुळे फक्त आईचंच दूध 6 महिने त्याला पचवणं शक्य असतं. त्यामुळे इतर पदार्थ देण्याचे टाळावे. अशा प्रकारचं समुपदेशन आपण HBYCच्या 3 महिन्याच्या बाळाला ज्यावेळेस व्हिजिट करतो त्यावेळेस त्याच्या मातेला सांगू शकतो. त्यानंतर बघा, बालक रडल्यास त्याला तुमच्या जवळ घ्या. कारण असे केल्यास बाळाला तुमच्या त्वचेचा स्पर्श झाल्यास त्याला कुशीची ऊब मिळते. कारण इतके दिवस बाळ हे तुमच्या पोटामध्ये असतं व त्याला जर रडायला वगैरे लागलं तर तुमच्याजवळ मातेनं घेणं आवश्यक आहे. कारण मातेच्या स्पर्शाने त्याला कुशीची ऊब मिळते व हे बालकाच्या आरोग्यास पोषक ठरते. स्तनपान करताना मातेने त्याला बोलावे आणि बालकाकडे बघून स्मित हास्य करावे, तसेच त्याच्या डोळ्यांकडे पाहावे. पण स्तनपान करताना त्याला झोका मात्र देऊ नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळ आजारी असले तरी त्याचे स्तनपान चालू ठेवा. किंवा बाळ आजारी आहे म्हणून ते दूध पित नाही असं म्हणून जर तुम्ही त्याला स्तनपान टाळत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे आपण HBYCची 3 महिन्याची जी व्हिजिट देतो त्यावेळेस त्या मातेला सांगायचं आहे की बाई, तुझं बाळ जरी आजारी असलं तरी देखील तुझं स्तनपान हे चालूच ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, आजारी किंवा धूम्रपान करणारी व्यक्ती बाळाजवळ येऊ देऊ नका. कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो. तर बाळासोबत आपल्या मातृभाषेतून बोला आणि त्या बाळाला बोलणं देखील खूप महत्त्वाचं आहे. सरळ झोपवल्यावर एका अंगावर होणे, परिचित व्यक्तीकडे पाहून स्मित हास्य करणे, जोरजोराने ओरडणे, डोळ्यात पाहणे, मातेचा चेहरा ओळखण्यास सुरुवात करणे यांसारख्या क्रिया 3 महिन्याचे बालक करते. तर अशा प्रकारचं कार्य 3 महिन्याचं बालक करतं. तर
या कृती ते करत आहे की नाही हे देखील आपण व्हिजिटमध्ये पाहायचं आहे, किंवा त्या मातेला देखील सांगायचं आहे की बाई तुझं 3 महिन्याचं बाळ आहे, अशा अशा प्रकारच्या कृती त्यानं करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी त्या आईनं देखील प्रयत्न करणं गरजेचं असतं. तर त्यानंतर बघा, HBYC किटमध्ये मिळालेल्या साहित्याचा उपयोग केला, तसेच बाळ आवाजाच्या दिशेने बघते की नाही किंवा मान वळवते की नाही हे देखील पाहिले. तर आपण टाळ्या वगैरे वाजवून देखील बघू शकतो, किंवा एखादी वस्तू टाकून त्याचा आवाज करून देखील बघू शकतो की हे बाळ त्या आवाजाकडे पाहते की नाही, हात मोकळे किंवा सैल सोडते की नाही हे देखील आपण पाहायचं आहे. अशा प्रकारचं बघा अतिशय उपयुक्त असं समुपदेशन आहे की जे आपण त्या मातेला करणार आहोत. त्यामुळे त्यानंतर बघा, हे सर्व समुपदेशन करायचं झाल्याच्या नंतर आपण तिला संगोपनाच्या काही सूचना देणार आहोत, त्या देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर सूचना बघा, संगोपनाच्या सूचना: हलक्या हाताने बाळाची मालिश करा. तर काही ठिकाणी जी काही दाई त्या बाळाला आंघोळ घालते किंवा आई आंघोळ घालते, तर ती आंघोळ घालण्याच्या अगोदर बाळाची मालिश वगैरे करते, तर ती खूप जोरात वगैरे करतात. तर हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाळाची मालिश ही हलक्या हाताने करायची गरज आहे. दररोज थोडा वेळ पोटावर झोपण्यासाठी प्रोत्साहन द्या. तर त्याला पोटावरती झोपायला देखील लावायचं आहे. त्यानंतर दररोज बालकाला जवळ घेऊन त्याच्यासोबत खेळा. उंचीवरती रंगीबेरंगी खेळणी टांगून ठेवा. तर यामुळे काय होतं, तर बाळाची जी काही त्या खेळण्यांकडे पाहण्याची हे आहेत, किंवा खेळण्याचं जे काही त्याचा विकास वगैरे जो व्हायचा आहे ते देखील त्यामुळे होऊ शकतो. तर डिजिटल उपकरणांपासून बाळाला दूर ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण तर डायरेक्ट अशा बाळांच्या समोर डिजिटल म्हणजे मोबाईल वगैरे असेल त्यावरती कार्टून वगैरे लावतो किंवा गाणी वगैरे लावून त्याच्याजवळ ठेवतो, तर हे देखील चुकीचं आहे. तर बाळामध्ये कोणतेही धोक्याचे लक्षण नाही ना हे देखील आपण पाहायचं आहे, किंवा त्या मातेला बघायला सांगायचं आहे. तर त्यानुसार बघा, वयानुसार लसीकरण करून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. तर यांसारख्या संगोपनाच्या सूचना द्या. तर ह्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर हा जर व्हिडिओ आवडला व यापुढे देखील तुम्हाला कोणत्या प्रकारचं समुपदेशन कोणत्या व्हिजिटमध्ये करायचं हे हवं असेल, तर तसं कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद.